नेल्सन हम्म, मंडेलाचं एक खूप महत्वाचं वाक्य आहे की हम्म. इफ ॲट ऑल देर इज अ वन कंट्री विच हॅज कमिटेड इनन्युमरेबल अॅट्रॉसिटीज इट इज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेचा एवढा दबाव असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील आणि अब्दुल कलामांचा महत्वाचा त्याच्यामध्ये रोल होता. तेव्हा कुठेही अमेरिकेच्या दबावाला तत्कालीन नेतृत्व बळी पडलं नाही आणि यशस्वी करून दाखवली चाचणी. 1971ला देश चालवणारी लोक होती, ती लोकांमधून निवडून आलेली होती, लोकशाहीचा प्राण असणारी होती. आज हे परराष्ट्र बरोबर. मंत्रालय ज्या पद्धतीने काम करतंय ते अगदी अनागोंदी अक्षरशः. हम्म, त्यांचं हम्म, काम फक्त पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉन्फरन्स घेणे, मोठ्या मोठ्या हम्म, आंतरराष्ट्रीय माध्यमांना मुलाखती देणे आणि त्यातून हम्म, स्वतःची प्रतिमा उजाळणे हम्म. एवढंच काम उरलेलं आहे. नमस्कार. इझी न्यूजच्या मायक्रोस्कोप मध्ये मी भागवत आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आखाती देशांमध्ये गेल्या 5 ते 7 दिवसांपासून जे युद्ध सुरू आहे आणि ह्या युद्धाचे परिणाम आता भारतावर देखील होताना मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे. आणि या संदर्भाने चर्चा करण्यासाठी ह्या आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आणि एकंदरीत त्या घडामोडींवरती लक्ष ठेवून असणारे जगताप सर आज आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी हे एकंदरीत परिस्थितीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सर, इझी न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. सर, सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा गेला तर आज जे भारताने ऑफिशियली श्रद्धांजली इराणच्या पंतप्रधानांना वाहिली आहे 5 दिवसानंतर, ह्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? 28 फेब्रुवारीला जे ऑपरेशन इपिक फ्युरी इस्रायल आणि हम्म, अमेरिकेने इराणवरती केलं त्या हम्म, ते आंतरराष्ट्रीय कायद्याला धरून अजिबात नाही. आणि हम्म, दुसरं की संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे मूल तत्व आहे की हम्म, सार्वभौम देशांविरुद्ध हल्ला करण्याचा अधिकार फक्त सुरक्षा परिषद आणि सुरक्षा हम्म, परिषदेने मान्यता केलेले देश हेच करू शकतात. हम्म. तर याचं बरोबर. उल्लंघन होऊन हा हल्ला झालेला आहे आणि हम्म, न्यायिक तत्वाचा विचार करता तर ते योग्य झालेलं नाही. आता इराण बरोबर. कसा देश होता, ते खोमेनींचं एकंदर वर्तणूक कशी होती हे नंतरचे मुद्दे. पण हम्म, प्रथमदर्शनी जे घडलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय कायद्याला धरून नाही. हम्म, भारताने एवढ्या अचानक झालेल्या हल्ल्यावरती आपल्यावरती काय परिणाम होत आहेत आणि त्याच्यानंतर आपण काय प्रतिक्रिया द्यायला हवी. कारण दोन्ही हम्म, जे राष्ट्र हल्लेखोर राष्ट्र आहेत म्हणजे इस्रायल आणि हम्म. अमेरिका हा. यांच्याबरोबर आपल्या देशाचे खूप चांगले मैत्रीपूर्वक संबंध गेल्या हम्म, 15 वर्षामध्ये चालू झालेले 2005 नंतर हम्म, प्रामुख्याने. हम्म. त्यामुळं कदाचित त्यामुळं वेळ घेतला असेल. आणि जे सत्ताधारी पक्ष आहे आता भाजप, हा. तो हा. पहिल्यापासूनच म्हणजे त्यांच्या स्थापनेपासूनच इस्रायलच्या बाजूचा आहे. हो. आणि कदाचित ते पण एक कारण असू शकतं की आपण वेळ घेतला. पण आता जी हम्म, आपण श्रद्धांजली दिलेली आहे म्हणजे आपल्या परराष्ट्र सचिवांनी त्यांच्या एम्बसीमध्ये जाऊन त्यांच्या श्रद्धांजली पुस्तकावरती स्वाक्षरी केली. हे हम्म. खरं तर तितकंसं महत्वाचं नाहीये कारण राष्ट्राचा प्रमुख हा मृत्यू झाला त्याच्यामध्ये. तर बरोबर. राष्ट्राच्या प्रमुखांनीच त्याची श्रद्धांजली अर्पण करणं अपेक्षित होतं. हम्म. म्हणजे आपण जी केलेली आता श्रद्धांजली ती कितपत ग्राह्य धरली जाईल हा. इराणकडून किंवा ज्या हम्म, राष्ट्रांना इराणबद्दल सहानुभूती वाटते हा हम्म, प्रश्न हम्म. अजूनही उत्तरितच आहे. बरं, तर तुम्ही जसं म्हणलं की गेल्या 10-15 वर्षामध्ये भारताचे हे इस्रायल आणि अमेरिकेसोबत मैत्रीपूर्ण संबंध राहिले. पण इराण तर हा आपला फार पारंपरिक मित्र राहिलेला आहे. त्यांनी आपल्याला तेलाच्या संदर्भाने एवढी महत्वाची मदत केलेली आहे. बरोबर आहे. इराण स्थापनेपासूनच भारताचा एकदम जवळचा आहे. हम्म, 1979ला जी इस्लामिक क्रांती झाली त्याच्यानंतर अयतुल्ला खोमेनी हे सर्वोच्च नेते झाले तेव्हा सुद्धा हो. आपल्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंधच होते. अगदी हम्म, तुम्हाला माहिती आपल्या प्रेक्षकांना नसेल पण केंद्रीय विद्यालय म्हणजे जी आपल्या देशाची शाळा आहे, केंद्रीय हम्म, विद्यालय हम्म, केंद्र सरकारची हम्म, पूर्ण मालकीची ती हम्म. तेहरानमध्ये आहे. आणि खूप ओके. चांगल्या पद्धतीने केंद्रीय विद्यालय तिथं काम करतं. हा. आपले महाविद्यालयातली विद्यार्थी असतील किंवा विद्यापीठातून आपण एक्सचेंज प्रोग्राम म्हणतो यामध्ये पण हम्म, हम्म. तेहरानमध्ये आपलं खूप शैक्षणिक असं संबंध आहेत रिसर्च ओके. पासून सगळीकडे. आणि हा, हा. आपल्या देशामध्ये जी अल्पसंख्याक समाज आहे शिया, हम्म, बोहरी शिया हम्म, यांचे तर हम्म, हम्म. त्यांच्याबरोबर ऋणानुबंध ऐतिहासिक आहेत म्हणजे पार्श्वभूमी त्याची खूप शेकडो वर्षाची आहे. आणि बरोबर. नैसर्गिक आपलं त्यांच्याबरोबर चांगलंच आहे आणि चांगलं होतं हा. पण. पण हा. त्यांचा जो शत्रू राष्ट्र इस्रायल हा. यांच्याबरोबरही आपले संबंध अलीकडच्या काळामध्ये वाढले. याचं कारण म्हणजे की हम्म, तंत्रज्ञान,
अर्थव्यवस्था हम्म. आणि जागतिक पातळीवरती जर तुम्हाला महासत्ता म्हणून पुढे यायचं असेल तर ह्या हा. देशांना बाजूला करून येऊ शकत नाही, म्हणजे अमेरिका आणि इस्रायल. म्हणून हम्म. आपले मैत्रीपूर्व संबंध त्यांच्याबरोबर बनवले. पण हम्म. याचा अर्थ आपण इराणशी शत्रुत्व घेतलं होतं का, तर याचा अर्थ अजिबात नाही. आपण दोन्हीही हम्म. देशांना सांभाळून पुढे वाटचाल करत होतो. पण आता ती हम्म. निर्णायक भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे की आपण नक्की बरोबर. कुणाच्या बाजूने. हम्म. हम्म. कायदा तर हेच सांगतो, म्हणजे आंतरराष्ट्रीय मापदंड तर हेच सांगतात की यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेचं चुकलेलं आहे आणि हो. त्यांनी फक्त नाही केलेली तर एका राष्ट्रावरती अगदी बेछूट असा हल्ला केलेला आहे. अगदी आणि अगदी. घटना तर भारताच्या हिंदी महासागरात झालेली, की हो हो, त्यांनी हा एक मी हा मी प्रश्न विचारणारच होतो तुम्हाला की याबद्दल भारताने काहीच ऑफिशियल कमेंट न करणं, याबद्दल शांतता राहणं म्हणजे खूपच आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण म्हणतोय की आपण विश्वगुरु झालोय, पण जगात अनेक युद्ध थांबवतोय आणि भारतानं गेलेली युद्ध नौका जर उडवतोय अमेरिका, तर हे फार, याच्याबद्दल तुम्ही कसं विश्लेषण करताय? अगदी म्हणजे जर ह्या नवीन सरकार 2014 नंतर आलं आणि त्यांच्या सरकारला बघा एका गोष्टीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे, ते म्हणजे छोटे छोटे अब्रिव्हिएशन तयार करणं. म्हणजे हम्म. की सागर हम्म. सिक्युरिटी एक्सटेंड करतो म्हणे आम्ही, समुद्राची म्हणजे नौदलातलं. तर हो. ते किती खरं आहे हे काल कळलं आपल्याला. आता इतर बरोबर. राष्ट्र आपल्यावरती काय विश्वास ठेवणार आहेत की जर तुमच्या नाकाखालीच जर कुठल्या दुसऱ्या हम्म. देश येऊन तुमच्या परस्पर हम्म. एक युद्ध नौका बुडवतोय. दुसऱ्या हो. महायुद्धानंतर हे पहिल्यांदा झालंय. म्हणजे बरोबर. भारतासाठीच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती हा सगळ्यात मोठा घटना मानली पाहिजे. हो आणि हो. आपण काहीच बोललो नाही, मी केलं तर नाहीच आहे. आणि आपल्या शेजारचा एक छोटा देश श्रीलंका, तो गेला हो. त्यांना वाचवायला. त्यांचे जे लोक बरोबर. मृत्युमुखी पडत होते त्यांना वाचवायला श्रीलंका गेला. भारत जाऊ हो शकला असता, पण हो. काय निर्णय घ्यायचा, ह्याच्यावरती काय तोडगा काढायचा, या सगळ्या हम्म. विचारामध्येच आपला वेळ गेला सगळा. आणि हम्म. अजूनही कोणतंही अधिकृत त्याबद्दलचं वक्तव्य आलेलं नाही सरकारकडून. हो. हे एकदम निराशाजनक आहे भारतासाठी. हम्म. म्हणजे एकंदरीत आता बघितलं तर आपण जी गेल्या 14-15 वर्षाचा कार्यकाळ बघतोय, यामध्ये जशी टीका विरोधी पक्षांकडनं होते की तुम्ही देशात काही नाही केलं, पण एक डंका मोठ्या प्रमाणात वाजवला जायचा की आंतरराष्ट्रीय संबंध बघा, आंतरराष्ट्रीय संबंध बघा. तर ते कुठेतरी प्रचंड फोल ठरल्याचं दिसतंय का या सगळ्यामध्ये? बघा, हम्म. थोडस आपण ह्या गोष्टीकडे लक्ष घेतलं पाहिजे की जनसामान्यामध्ये काय प्रतिमा आहे आणि प्रत्यक्ष हम्म. वस्तुस्थिती काय. हम्म. जनसामान्यामध्ये हे सरकार यशस्वी ठरलेलं आहे हे सांगायला की हो. आपण विश्वगुरु आहे किंवा आपला बरोबर. आंतरराष्ट्रीय पातळीवरती दबदबा वाढतोय. हम्म. पण हम्म. वस्तुस्थिती आहे का तशी, तर वस्तुस्थिती जेवढा आपण प्रतिमा रंगवलेली तेवढ्याला धरून नाहीये. ओके. अजूनही आपला देशाचं महासत्तांशी, मग ते हम्म. असेल चीन असेल किंवा अमेरिका असेल, तितकेसे चांगले भरवशाचे संबंध नाहीयेत. हो हो. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत रशियाच फक्त आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक मित्र देश म्हणून पुढे होता आणि हम्म. आजही आहे. भले बरोबर. आपल्याकडूनच मोठ्या प्रमाणावरती त्या देशाच्या अनुषंगाने चुका झाल्या, पण तरी सुद्धा त्या हम्म. देशाने मैत्री टिकवलेली आहे. पण बरोबर. नवीन आपण कोणता मित्र तयार केला गेल्या 15 वर्षांमध्ये, याचं उत्तर ह्या हम्म. सरकार देऊ शकेल का, तर याचं उत्तर हम्म. नाहीच आहे. की कुठलाही बरोबर. नवीन देश आपण जिंकलेला नाही. ज्या हम्म. इस्रायल बद्दल आपण सांगतोय तर ते इस्रायलची कुवत किती. इस्रायल हा हो. एक अमेरिकेचं सर्वात जवळचं राष्ट्र म्हणूनच हम्म. आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचं नाव आहे आणि तंत्रज्ञान त्याचा एक आणखी दुसरा भाग असेल. पण हो. विशेष वेगळा कुठलाही देश आपण जिंकलेला नाही. याउलट हम्म. गमावल्यांची संख्या जास्त आहे. सर, जी इराणनी जी सगळ्यात महत्वाची सामुद्रधुनी आहे, तो मार्ग आता सगळ्या जगासाठी बंद केलाय, चायनाला वगळता सध्या. याचा परिणाम भारताच्या ऑइल वरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. बऱ्याचशा अफवा म्हणता येईल किंवा लोकांना भीती सुद्धा. काल परवा आपण बघितलंय की भारतातल्या बऱ्याच शहरांमध्ये रांगा लागल्या पेट्रोल डिझेल संपतं की काय. आणि खरोखर परिणाम होताना आपल्याला दिसतोय. म्हणजे आपला जुना मित्र रशियाच आपल्याला परत मदतीसाठी येतोय ऑइलच्या बाबतीमध्ये. तर ह्या ऑइलच्या संदर्भाने तुम्ही कसं विश्लेषण कराल? हार्मोजची सामुद्रधुनी आपण जे म्हणतो, तिथं हे हम्म. जे 4-5 राष्ट्र आहेत, त्या राष्ट्राचा हम्म. सर्वचा सर्व व्यापार तिथून होतो. अगदी. म्हणजे जर तुम्हाला कुवेतमधून कतारमधून काही जरी आणायचं असेल तर त्याच हम्म. मार्गावरून यावं लागतं. आणि हो. तो म्हणायला 35 किलोमीटर रुंदीची आहे.
त्यातली जर हम्म, तुम्ही खोली बघितली तर हम्म, जिथं जास्त खोली, जिथं मोठ्या त्या वाहतूक नौका जाऊ शकतात, अशी एक ठिकाण हा, फक्त 11 किलोमीटरचं आहे. आणि बरोबर. त्याच्यावरती सर्वस्व नियंत्रण हे इराणचं आहे. हम्म, म्हणजे इराणला ते थांबवण्यापासून, म्हणजे ते बंद करण्यापासून अमेरिका सुद्धा रोखू शकणार नाही. हम्म, हम्म, हम्म. आणि त्यांनी स्पष्ट केलंय की फक्त चीन इथून जाऊ शकेल. हो, म्हणजे की काय की चीननी तशी मागणी न करता सुद्धा स्वयं आपण म्हणतो स्फूर्तीने त्यांनी सांगितलं की चीन फक्त जाऊ शकेल, बाकी कुठल्या देशाला तिथं बरोबर. परवानगी नाही. हम्म, आपल्यासाठी ते नक्कीच अडचणीच आहे. भारत देश हो, हा 85% आपलं जे खनिज तेल आहे हे आपण आयातीवरती हम्म, अवलंबून आहे. आणि बरोबर. त्यातच आपण अमेरिकेचं ऐकून रशिया बरोबरच वितुष्ट आणलेलं आहे. म्हणजे जो हो, भरवशाचा आणखी एक मित्र होता तो घालवलाय. त्यात आता हा इराण गेला. बरोबर. आणि जे बरोबर. बाकीचे राष्ट्र आपल्याला देतात, युएई म्हणजे हा, दुबई असेल किंवा त्यानंतर कतार, कुवेत असेल, हम्म, ह्यांच्याकडून आपल्याला मिळणार पण नाही. मग आता आपल्याकडे बरोबर. पर्याय राहतात फक्त दोन. एक हम्म, सौदी अरेबिया आणि दुसरा हम्म, म्हणजे अमेरिका. आता बरोबर. या दोन देशांवरती अवलंबून असणारे आपलं खनिज तेलाचे आयात. पण आता हम्म, हम्म, परिस्थिती सुधरेल अशी अपेक्षा धरूयात. आणि हम्म, हा हॉर्मोनची सामंतध्वनीचा विषय तितका जास्त चिघळला जाऊन नाही भविष्यामध्ये. हम्म, म्हणून आताच हम्म, काहीतरी आंतरराष्ट्रीय पातळीवरती पावलं उचलली तर कदाचित ती हम्म, समस्या भेडसावणार नाही. पण जर हे चालू राहिलं, भले आपल्याला हम्म, कदाचित खनिज तेल दुसरीकडून मिळेल पण ते महागडं मिळणार आहे हम्म, आणि ते भरवशाचं पण बरोबर. नसणार आहे. आताच हम्म. खनिज तेलाचे भाव जवळपास 20% वाढले. नाही, आता तुम्ही जसं म्हणलं की हे युद्ध थांबलं पाहिजे किंवा हा प्रश्न सुटला पाहिजे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती अमेरिकेने जो हल्ला इराणवरती केला आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना मारलं, तर तुम्हाला असं वाटतं का की एवढं सहजासहजी आता हा प्रश्न सुटेल? कारण इराणचे राष्ट्राध्यक्ष तर ते होतेच, पण ते शिया धर्मगुरूही ते सगळ्यात मोठे होते. तर इतक्या सहजासहजी हे हे जे मिडल ईस्टमध्ये आता सध्या जे सुरू आहे ते थांबेल असं वाटतं का तुम्हाला? हम्म, हा, मध्य पूर्व आशियातला कुठलाच प्रश्न कधीच हम्म, संपणार नाही किंवा कधीच त्याचा अंतिम टप्प्यावरती येणार नाही. ते हम्म, प्रश्न तसेच राहणार आहे. पण हा बरोबर. सामुद्रधुनी जे हॉर्मुझचे तो चिघळू हम्म, नये यासाठी सर्वांनी हम्म, प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कारण हम्म, यामध्ये जे बाकीचे देश आहेत ना ते सगळे आपण म्हणतो चिरडले जाणार आहेत. म्हणजे ज्या हम्म, देशांचा तितकासा बाकी संबंध नाहीये, कारण तिथून येणारा हम्म, व्यापार फक्त भारतासाठीच नाही, तर हे बरोबर. साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज मध्ये पण आहे. पलीकडे हम्म, तिकडं आफ्रिकेतल्या देशांना पण जातो, युरोपमध्ये हो, पण हो. जातो. ज्या हम्म, देशांचा काही संबंध नाही त्या देशांना पण यामध्ये ओढून घेतलं जाणार आहे. म्हणून म्हणतोय की हम्म, किमान तो सामुद्रधुनीचा प्रश्न चिघळता कामा नये. बाकी युद्ध बरोबर. आणि हे तर ते न मिटणारच आहे. कारण हम्म, इराण आता ते कधीच विसरू शकणार नाही किंवा तो हम्म, शिया पंथ जो आहे तो पण कधीच विसरू शकणार नाही की आपल्या सर्वोच्च व्यक्तीला अगदी हम्म. निर्दयपणे यांनी ठार केलं. बरोबर. सर, याच्यामध्ये आता ह्या युद्धामध्ये जे युद्धानंतर युनायटेड नेशन सारख्या संस्थांची स्थापना झाली की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवायचा आहे, जगात शांतता पसरवण्यासाठी. पण अशा युद्धाच्या काळामध्ये ह्या ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघटना आहेत त्या कुठेतरी तुम्हाला काम करताना दिसत आहे का? किंवा त्यांचं आत्ताच्या घडीला जे काय म्हणतात त्याला, त्यांचं इंटरफेरन्स ज्या पद्धतीचं असलं पाहिजे ते तुम्हाला दिसतंय का आता? बघा, आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे म्हणजे संयुक्त हम्म, राष्ट्र, तर ह्या हा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, ते हम्म, पदाधिकारी हम्म, मात्र खुलेआम बोलतायत की जे केले अमेरिकेने ते चुकीचं आहे. म्हणजे बरोबर. त्यांचे महासचिव असतील अँटोनिओ गुटरेस, त्यांनी स्पष्ट हम्म, शब्दात सांगितलेलं आहे की हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे. असं हम्म, कुठल्याही सार्वभौम राष्ट्राविरुद्ध तुम्ही कारवाई अशी अ, बेछूटपणे करू शकत नाही आणि त्याला संयुक्त बरोबर. राष्ट्र सुरक्षा परिषदेची मान्यता आवश्यक असते. हो, पण हो. ही जी संघटना आहे, ह्या संघटनेची संरचनाच ह्या संघटनेची हम्म, सगळ्यात मोठी अडचण आहे. तर ती ओके. संरचनाच अशी म्हणते की अमेरिकेला नकार अधिकार आहे, चीनला, हम्म, रशियाला, हम्म, फ्रान्सला, युकेला नकार अधिकार आहे. मग हे हम्म, 5 देशांना थोडक्यात मोकळीकच आहे. मग आता हम्म, हल्लेखोर जो बरोबर. देश आहे तो आहे अमेरिका. मग ज्या हम्म, हम्म, देशालाच नकार अधिकार आहे तो देशच अशी गैरवर्तणूक बेजबाबदार करत असेल, कल्पना करत असेल, हम्म, तर हम्म, त्यावेळेस ती संघटना ही अगदी म्हणजे काम करू शकत नाही, निकामी होऊन जाते. बरोबर.
या सगळ्यामध्ये आता जे बघतोय आपण की अमेरिका ही अख्ख्या जगावरती दादागिरी करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे त्यांचं म्हणणं जरी की तिथल्या लोकांना ती सत्ता नको होती, पण अमेरिकेने काय ठेका घेतलाय का सगळ्या की जिथं ज्या लोकांना नको असेल तिथलं जाऊन सत्ता परिवर्तन करण्याचं? तर ह्या अमेरिकेची जी भूमिका राहिली याकडे तुम्ही कसं बघताय सध्याच्या घडीला? बघा, याबद्दल मी तुम्हाला सांगतो की अमेरिका दादागिरी करते ही काय आजचं नवीन नाहीये. हम्म. अगदी अमेरिकेची दादागिरी तुम्ही दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत ही चालूच आहे. कारण दुसऱ्या बरोबर. महायुद्धात जे विजेती राष्ट्र होते त्यांच्यामधलं हम्म. सर्वात महत्वाचं राष्ट्र होतं ते अमेरिका. आणि हम्म. दुसरं होतं की जे नंतर नामशेष झालं USSR. त्याचा आता जो पुढचा हम्म. प्रतिनिधी म्हणून आपण रशियाकडे बघतो. ही बरोबर. दादागिरी पहिल्या दिवसापासूनच आहे. नेल्सन हम्म. मंडेलाचं एक खूप महत्वाचं वाक्य आहे की हम्म. इफ ॲट ऑल देर इज अ वन कंट्री विच हॅज कमिटेड इनन्युमरेबल अॅट्रॉसिटीज इट इज युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे हम्म. मानव जातीच्या इतिहासामध्ये राष्ट्र म्हणून जर कुणी मानवाधिकाराचं उल्लंघन केलं असेल तर ते फक्त आणि फक्त अमेरिकेनेच केले. अमेरिका हम्म. ही दादागिरी आज नाही तर दुसऱ्या महायुद्धानंतर आतापर्यंत करतच आली. पण त्याचं बरोबर. टोक म्हणजे काय तर हे डोनाल्ड ट्रम्प नावाचा व्यक्ती. हम्म. डोनाल्ड हम्म. ट्रम्प नावाचा व्यक्ती जे अमेरिकेचं जे पण काय तत्व आहे ते हिंसक हम्म. पद्धतीने विकृत पद्धतीने हम्म. असे टगेगिरीच्या माध्यमातून बाहेर आणतोय. आणि बरोबर. हे अमेरिकेतल्या सुद्धा बरेचशा जे आपण त्याला म्हणतो मावळावादी समतापूर्वक विचार करणाऱ्या लोकांना सुद्धा पटत नाही. पण त्यांचे पण हात हम्म. बांधलेले आहेत. कारण हम्म. राष्ट्राध्यक्षांना तिथं खूप मोठी पॉवर्स आहेत. ते त्यांना बरोबर. त्यांच्या हातात नाहीत ते गोष्टी. समाज माध्यमांवरती म्हणा किंवा लोकांमध्ये म्हणा की ज्या इप्स्टीन फाईल्स आल्या आणि त्याच्यावरती कुठेतरी पडदा टाकण्यासाठी हे युद्ध सुरू केलं, अशा प्रकारची एक चर्चा समाजामध्ये ऐकायला मिळते. याबद्दल तुम्ही कसं बघताय गोष्टींकडे? बघा, समाज माध्यमांमध्ये जी चर्चा होती तर त्याला हम्म. थोड्या प्रमाणामध्ये तथ्याचा भाग असतो आणि बहुतांश त्याचा भाग हा सवंग चर्चेसाठीच असतो. बरोबर. इप्स्टीन फाईलमध्ये असं कोणतीच गोष्ट आढळलेली नाहीये की ज्याच्यासाठी एवढं मोठं युद्ध होईल. आणि हम्म. ह्यांचं शत्रुत्व किंवा आम्ही तुम्हाला संपवू हे काही नवीन नाहीये. इप्स्टीन हम्म. फाईलच्या खूप अगोदरपासून ते एकमेकांना धमक्या देत आहेत. बरोबर. कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा निवडणुकीमध्येच मुद्दे काढले होते त्यातला पहिलाच मुद्दा हा होता की पहिल्या टर्म मध्ये माझ्याकडून राहून गेलं, पण आता दुसऱ्या हम्म. टर्म मध्ये माझं टार्गेट हे इराण आणि इराण कसं अण्वस्त्र मिळवणार नाही याकडे असणार आहे. हम्म. त्यामुळे हे काय लपून राहणारी गोष्ट नव्हती. इप्स्टीन फाईलचा आणि याचा संबंध लावणं हे थोडंसं अतिरेकी होईल. पण तसं काही संबंध इप्स्टीन फाईल्समुळं ट्रम्पच्या जी प्रतिमा होती प्रतिमेवरती परिणाम होऊन त्याला तिथल्या राजकारणावरती म्हणजे त्यांचं कदाचित सत्ता पालट ट्रम्पची अमेरिकेत होऊ शकते, ही एक भीती ट्रम्पला होती त्या ठिकाणी. बघा, हा. अमेरिकेचं राज्यघटनेचा तुम्ही जर अभ्यास केला तर लक्षात घ्या की एकच व्यक्ती तिथं फक्त दोनदाच राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. म्हणजे बरोबर. एकदा तो होऊन गेलेला आहे आणि आता ही दुसऱ्या वेळेस हम्म. तो एकदा निवडून पण आलेला आहे. हो. त्याच्यामुळं संविधानामधला जो त्यांचा इम्पिचमेंट असेल ते सोडलं तर हम्म. आता डोनाल्ड ट्रम्प यांना कुठलंच राजकीय आव्हान नाही. 2028 बरोबर. पर्यंत ते राहणारच आहेत. असे हम्म. इप्स्टीन फाईल आले किंवा काय आले तरी इम्पिचमेंट होणं हे अशक्य गोष्ट आहे. आणि ओके. त्यांना सत्ता परिवर्तनाचं तसं काही राहिलेलंच नाही. कारण डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पार्टीचे काही खूप मोठे समर्थक अगोदर नव्हते. ते स्वतः एक हम्म. बिझनेसमन म्हणून आले आणि नंतरच्या काळामध्ये बरोबर. रिपब्लिकन पार्टीमध्ये त्यांना उमेदवारी मिळाली आणि नंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले. त्यामुळं हम्म. ह्या पक्षावरती त्याचा काय परिणाम होतोय ह्या विचार हम्म. करणारा तो व्यक्ती नाहीये. तुम्हाला एक छोटं हम्म. उदाहरण देतो की जेव्हा हम्म. 2020 मध्ये त्यांना पुढची टर्म मध्ये त्यांचा निवडणुकीमध्ये काय पराभव झाला, पण त्यांनी हा. पराभव ऍक्सेप्ट नाही केला. या उलट हम्म. त्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की ज्यातून हिंसक आंदोलन होतील. आणि व्हाईट हम्म. हाऊसमध्ये बसून त्यांनी ही गोष्ट केलेली की जी अमेरिकेच्या राजकारणामध्ये कधी बघितली गेली नव्हती. आणि बरोबर. यांना स्वतः त्यांचे उपराष्ट्रपती माईक पेन्स त्यांचं नाव, त्यांनी विरोध हा. केला होता. म्हणजे उपराष्ट्रपती सांगतायत की डोनाल्ड ट्रम्प जे बोलतायत ते चुकीचं आहे किंवा असं आहे तसं. आणि डोनाल्ड ट्रम्प त्याला म्हणतायत की हा तर माझा विश्वासघातकी माणूस आहे, ट्रेटर आहे, राष्ट्रद्रोही माणूस आहे. हम्म. त्याच्यामुळे हम्म. त्यांना रिपब्लिकन पार्टी राज्यघटना याच्याशी काही पडलेलं नाही. तो माणूस हम्म. स्वतःच्या आत्ममग्न असणारा माणूस आहे थोडक्यात. बरोबर. त्याच्यामुळे पण एका त्याच्यासाठी एका असं अशा विक्षिप्त माणसामुळं जे मानवी मूल्य आहे त्याचा मोठ्या प्रमाणावरती ऱ्हास होताना दिसतंय. म्हणजे विनाकारण जगावरती तिसरं महायुद्ध लादलं जातंय, असं नाही वाटत का तुम्हाला?
बघा, डोनाल्ड ट्रम्प विक्षिप्त आहे हे 100% बरोबर. पण हम्म, मुळातच अमेरिकेचं धोरण पहिल्या दिवसापासूनच विक्षिप्त आहे. मी जसं सांगितलं, हम्म, डोनाल्ड ट्रम्प हम्म, करतायत ते अमेरिकेच्या धोरणाच्या विरोधात जाऊन नाहीये. हम्म, अमेरिकेचंच विक्षिप्त धोरण आहे. 2003 हम्म, मध्ये त्यांनी इराकमध्ये तेच केलं, हम्म, अफगाणिस्तानमध्ये तेच केलं, आणि हम्म. जेव्हा जेव्हा तिथं अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा त्यांनी हेच गोष्टी केलेल्या आहेत, लिबियापासून ते अगदी आता व्हेनेझुएलापर्यंत. त्यामुळे डोनाल्ड बरोबर. ट्रम्पचं विक्षिप्त वागणं हे अमेरिकेच्या विक्षिप्त धोरणाला धरूनच आहे. आता सर इराणमध्ये जे हल्ले झाले म्हणजे युद्धाचे काही नियम पाळून युद्ध होत असतं म्हणजे दोन सैन्यांमध्ये युद्ध होतं. पण ज्या पद्धतीने इराणच्या त्या एका शाळेमध्ये 160 पेक्षा जास्त ज्या निष्पाप मुलींचा बळी गेला या सगळ्यामध्ये आणि अशा प्रकारचे बरेच व्हायलेशन हे वॉर व्हायलेशन होताना आपल्याला दिसत आहे. तर या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? बघा आता की इराणमध्ये नक्की कशा पद्धतीने हल्ले झालेत आणि त्याची किती हानी झाली हे नंतर आता हम्म, जेव्हा माध्यम तिथं पोहोचतील तेव्हाच कळेल. पण बरोबर. आपण म्हणतो की शीतावरून भाताची परीक्षा. काल जे हम्म, झालं हिंदी महासागरामध्ये, याच्यापेक्षा हम्म. मोठं दुसरं उदाहरण नाही. की एक युद्ध एक्झॅक्टली. नौका आली, त्याला तुम्ही अगोदर चेतावणी दिली होती का? बरं, त्याच्यानंतर तिथल्या काही लोकांना जर त्या युद्ध नौकेतून बाहेर निघायचं असेल तर तशी त्यांनी संधी दिली का तुम्ही? तुम्ही हम्म. डायरेक्ट ती बुडूनच टाकली. बरोबर. मग त्यामध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन नाहीये का? बरं, ती कुणाची हम्म, सागरी हद्द होती? त्या देशांना ते कळवलं होतं का? यामधलं कुठलंही त्यांनी पालन केलेलं नाही. त्यामुळे हम्म, इराणमध्ये काय होतंय हे तर नंतर कळेलच. पण आता सध्या जे आपल्या हिंदी महासागरात झालं त्यातून आपण सांगू शकतोय की अमेरिका हे निर्दयीपणे कुठल्याही हम्म. मानवाधिकाराचे संकेत न पाळता अगदी हम्म. बेछूटपणे वर्तणूक करत आहे. बरोबर. आता सर हे ज्या पद्धतीने इराण असेल की इराणच्या आजूबाजूचे आखाती देश असतील म्हणजे युएई असेल वगैरे ज्या लोकल पद्धतीने आता इराणला त्या स्थानिक तिथल्या देशांना सामना करावा लागतोय त्या सगळ्या गोष्टींचं, तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? बघा, ह्या सर्व देशांची आपण म्हणतो की थोडीशी चूक म्हणण्यापेक्षा जजमेंट ऑफ एरर आपण जे म्हणतो, की हम्म, आपण ती चूक करायला परिस्थिती भाग पडली त्यांनी. ती म्हणजे की हम्म. अमेरिकेवरती सर्वस्व अवलंबून ठेवायचं. मग सुरक्षा हा. असेल, गुंतवणूक असेल, पर्यटन असेल, तंत्रज्ञान असेल, आणि बरोबर. हेच गोष्ट त्यांच्याशी नडली. हम्म, हम्म, यातल्या बऱ्याचशा देशांना खरोखरच अजिबात इच्छा नव्हती की अमेरिकेच्या या सगळ्या मोहिमेमध्ये आपण सहभागी व्हावं. म्हणजे हो. दुबईची असेल किंवा कतारची असेल. पण हम्म, ते त्यांना नाही पण म्हणू शकत नव्हते. म्हणजे हम्म. आता जे युएईने स्टेटमेंट इश्यू केलं त्यात म्हणजे स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की आम्ही ह्या युद्धाचा भाग नाही. बरोबर. पण आता आता बोलून काय उपयोग आहे? जेव्हा त्यांनी हल्ला केला होता त्यावेळेस जर ते बोलले असते तर कदाचित इराणने नसता हल्ला केला त्यांच्यावर. बरोबर. म्हणजे पण त्यांची आता ही त्यांनी ज्या बेसेस यूज करू दिले ते नव्हती ती त्यांची जमीनच यूज नव्हती करू द्यायला पाहिजे त्यांनी इराणच्या विरोधात. करू करू नव्हती द्यायला पाहिजे, किंवा मग पहिल्यांदा त्यांनी हे तरी मान्य करायला पाहिजे होतं की अमेरिका हे जे करते त्याला आमचं अजिबात समर्थन नाही. आधी त्यांनी कुठेतरी इराण ज्या पद्धतीने मागचं युद्ध झालं होतं 12 दिवसांचं त्यामध्ये इराण तेवढ्या तेवढ्या पातळीवरती लढू शकला नव्हता. तीच चूक आता त्यांनी ह्यावेळेस केली. म्हणजे यावेळेस जो इराण अटॅक करतोय तर त्यांचे ज्या ठिकाणी अटॅक करायचा प्रयत्न करतो ते कुठेतरी अॅक्युरेट येताना बऱ्याचदा दिसतंय. म्हणजे जसं तज्ज्ञांची चर्चा मी त्या ठिकाणी ऐकतोय. तर इराणला ज्या पद्धतीने गृहीत धरलं होतं त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने तो लढा देतोय का या ठिकाणी असं दिसतंय का तुम्हाला? बघा, अमेरिकेचं जेवढं युद्ध सामुग्री आहे आणि युद्ध सज्जता आहे तर त्याचा हा. प्रतिकार करण्याची जवळपास ही क्षमता दुसऱ्या कोणत्या हम्म. देशाची नाही. बरोबर. अण्वस्त्र हा शेवटचा पर्याय सोडला तर. हो. त्यामुळे इराणनी कितीही तयारी करू देत, तो इस्रायल हम्म. आणि अमेरिकेपुढे कसाच टिकणार नाही. आणि बरोबर. त्यांनी जे काही विकसित केलेली युद्ध सामुग्री आहे किंवा नंतर रशिया आणि चीनकडून त्यांना जे मिळालेली, ते हम्म. तितकंसं प्रभावी ठरत नाहीये, हीच सत्य परिस्थिती हम्म. आहे. कारण ओके. त्या जर तसं असतं तर ते काही तासांमध्ये हे राष्ट्राचं पूर्णपणे त्यांचा एअर स्पेस हा अमेरिकेने टेक ओव्हर केलेला आहे. शंभर हम्म. टक्के एअर स्पेस इज अंडर कंट्रोल ऑफ युएसए असं ते म्हणतात. मग हम्म. हे कसं झालं? मग त्यामुळे इराण पूर्णपणे निष्प्रभ ठरलेलं आहे. आता याचं तुम्ही ह्या सगळ्या युद्धाचं फ्युचर काय बघताय सध्याला? परिणाम काय आता जगाच्या अर्थव्यवस्थेवरती आणि एकंदरीत भारतावरती जरी आपण कन्क्लूड करत असू तर? जगावरतीच म्हणाल तर जग पुरंच एकदा अनिश्चिततेकडे जाते आणि हे हम्म. वाईट आहे. दुसरं हम्म. म्हणजे की संयुक्त राष्ट्र आणि त्याच्यानंतर या आंतरराष्ट्रीय संघटना या पूर्णपणे निकामी झाल्यात, हे अधोरेखित झालेलं आहे. बरोबर. तिसरं
की मध्य पूर्व आशिया त्यातही हे जो गल्फ आखाती देश आपण ज्यांना म्हणतो, पर्शियन हो. गल्फच्या शेजार, ह्या देशांमध्ये आता कुठलाही मोठा उद्योग किंवा गुंतवणूक येणं अशक्य होऊन बसलं. कारण बरोबर. कोणाचीच आता ही तयारी राहणार नाही की ही जोखीम घ्यायची. बरोबर. दुबईची आर्थिक म्हणजे तिथं पूर्णपणे आपण म्हणतो सोन्याचाच धूर निघत होता, ते आता तसं पर्यटनही राहणार खूप मोठं होतं. नाही. हम्म. पर्यटन असेल किंवा सगळ्यात त्यांचं महत्वाचं ते गुंतवणूक, चंगळवाद हो. आणि त्यातून येणारी गुंतवणूक, पैसा, या सगळ्यांकडे बरोबर. आता जगातले सगळे देश म्हणजे पाठ फिरवणार आहेत. आणि आता राहिला बरोबर. भारताचा प्रश्न. तर भारत हा एक हम्म. विकसनशील देश आहे. हम्म. भारताकडे महासत्ता होण्यासाठी आणखी खूप काळ आहे. आणि असे हम्म. कुठलंही युद्ध हे भारतासाठी हम्म. तर नेहमीच नुकसानाचंच असणार. बरोबर. त्यामुळं भारताचं तेलावरती आपली जी अवलंबित्व आहे ते जर वाढणारच आहे. दुसरं म्हणजे हम्म. की आपण त्यांच्या देशामध्ये छाबार पोर्ट म्हणजे बंदर डेव्हलप केलं होतं, उभारलाय मग. पण हम्म. आपल्याला वेस्ट एशियामध्ये आपल्याला ऍक्सेस मिळेल. तर ते पण हम्म. आता आपलं अनिश्चिततेमध्ये गेलेलं आहे. हम्म. आणि आपलं तर सर्वदूरच नुकसान आहे ह्याच्यामध्ये. आणि आपण बरोबर. जागतिक पातळीवरती अमेरिकेचा तेवढ्या कठोर शब्दात निषेध नाही करू शकत. त्याच्यामुळे आपण एक राजनैतिक पण आपला थोडीशी नाचिक्की झाली. बरोबर आहे. म्हणजे मला आता तुम्हाला एक करंटचा प्रश्न विचारतो, पण तरी पुन्हा एकदा मी तुम्हाला हिस्ट्रीमध्ये घेऊन जातो, की अमेरिकेचा एवढा दबाव असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील आणि अब्दुल कलामांचा महत्वाचा त्या सगळ्या याच्यामध्ये रोल होता. तेव्हा कुठेही अमेरिकेच्या दबावाला तत्कालीन नेतृत्व बळी पडलं नाही आणि यशस्वी करून दाखवली चाचणी. आता हे जे तुम्ही इतिहासात गेलाच आहे, तर आता कालच्या घटनेवरून तुम्हाला सांगतो. दियोगो गार्सिया हे जे बेट आहे, त्या हा. बेटामध्ये अमेरिकेने त्याची युद्ध नौका आणली होती आणि त्यातून ते अण्वस्त्र टाकणार होते भारतावर 1971 ला. आणि ओके. तसं आपल्याला कळवण्यात पण आलं होतं की तुम्ही तिथून माघारी हटा बांगलादेशमधून, म्हणजे त्यावेळेचं जे हा. आपण की पूर्व हम्म. पाकिस्तान. हम्म. तरी सुद्धा इंदिरा गांधींनी त्याला अजिबात किंमत दिली नाही आणि आपली कारवाई चालूच ठेवली आणि स्वतंत्र हम्म. बांगलादेश 16 डिसेंबरला करून दाखवलं. या बरोबर. उलट आता त्याच दियोगो गार्सिया मधून एक युद्ध नौका येते आपल्या हिंदी महासागरामध्ये दुसऱ्या एका देशाची, जो म्हणजे आपला मित्र राष्ट्र आहे, आपणच त्यांना आमंत्रित केलं होतं युद्ध सरावामध्ये. हो. हो. त्यांची हम्म. एक युद्ध नौका बुडवते. आपण एका हम्म. शब्दाने काय बोलत नाही, बरोबर. त्यांना वाचू शकत नाही. मानव अधिकाराचा तरी किमान आपण विचार करून त्या लोकांना बुडवण्यापासून वाचू शकलो असतो, हम्म. तर ते आपण केलेलं नाही. म्हणजे आपण आता किती राजकीय आपण म्हणतो की किती आपण प्रबळ आहेत, हे दोन घटनांची तुलना केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. बरोबर. त्याच्यामुळं भारताचं आत्ताचं राजकीय नेतृत्व हे भासवतंय एक, हम्म. करतंय एक, आणि त्याचं हम्म. अस्तित्व तिसरंच आहे. सर तुम्ही ह्या सगळ्या याच्यावरती अभ्यासक म्हणून करतात, पण तुम्ही महाराष्ट्रातल्या अर्थव्यवस्थेकडेही तुम्ही बघत असता. आज जर तुम्ही आजच्या बातम्यांमध्ये बघितलं असेल तर जळगावचा चटाई उद्योग असेल, गल्फ कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात आता रमजानचा महिना सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात फळं इकडून एक्सपोर्ट होतात. तर ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांवरती देखील मोठा परिणाम आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या युद्धाचा होताना दिसतोय. याकडे तुम्ही कसं बघता? बघा, आता तुम्ही हम्म. जो प्रश्न विचारला तोच खरा तर मूळ मुद्दा आहे आपल्या. कारण सामान्य व्यक्तीला त्याच्या पत्रामध्ये काय पडतंय, त्याची चूल कशी पेटती याचेच जास्त महत्व असतं. म्हणून बरोबर. तुमचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा ठरतो. आता मी ह्याला उत्तर देतो. हम्म. अमेरिकेचं पण अमेरिकेने ह्या भरलेल्या युद्धामुळं अमेरिकेच्या नागरिकांचंही नुकसान होतंय. पण त्यावेळेस हम्म. त्यांचं राष्ट्र त्यांच्या मागे प्रबळपणे उभं आहे. डोनाल्ड ट्रम्प हम्म. यांनी शाश्वती दिली की कुठलीही तुमची बंदरं असतील किंवा तुमचा जे हम्म. वाहतूक असेल, सागरी वाहतूक, याला जर युद्धामुळे काही परिणाम होणार असेल तर शंभर हम्म. टक्के त्याची आपण हमी देतोय, म्हणजे इन्शुरन्स देतोय. हम्म. हम्म. या उलट भारताचं बघा की भारतीय परराष्ट्र मंत्रालय, भारतातलं नेतृत्व यांना अगदी माहिती सुद्धा नाही की शेतकऱ्यांवरती, सामान्य व्यक्तीवरती या गोष्टीचा काय परिणाम होतो. आता तुम्ही बरोबर. सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचं पीक कोणतं असेल आणि ज्याची निर्यात करतो, तर भारतामध्ये ते सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे कांदा. आज बरोबर. कांदा बरोबर. निर्यात होऊ शकत नाही. हो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा प्रचंड आणि प्रचंड तोटा सहन करावा लागतो. हो. हो. केळी, एक वेळ केळी हम्म. तुम्ही आपल्या देशामध्ये किंवा दुसऱ्या देशांमध्ये वळू शकता, पण कांद्याची जी मूळ बाजारपेठ आहे ह्या हम्म. आखाती देशामध्ये, तीच आपली हम्म. आता आपल्या हातातून गेलेली आणि महाराष्ट्रासाठी हे पीक खूप महत्वाचं आहे.
पण आपलं हम्म, सरकार ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी अजिबात उभं राहत नाही. कारण हम्म. ह्या शेतकऱ्यांची काय चूक आहे ह्या युद्धामध्ये? त्यांनी का ती आर्थिक बरोबर, जोखीम हे करायची? या सरकार हम्म, म्हणून ह्यांनी पाठीशी राहिलं पाहिजे. पण बरोबर. ह्याच्यासाठी मी सरकारपेक्षा जास्त दोष हा जी परराष्ट्र मंत्रालय आणि हो. परराष्ट्र मंत्रालयामधील जे अधिकारी की ज्यांचं अगदी कसलंही भारतीय हितसंबंध जोपासण्याकडे कोणतेच लक्ष नाही असं मी स्पष्ट शब्दात सांगतो. कारण हम्म, ह्या व्यक्तींची जबाबदारी होती. निर्यात जर होते, कोणत्या देशांना होते, कुठं होते, बंदरावरती काय परिस्थिती आहे, तिथे क्लिअरन्स मिळत आहेत का, त्यांच्या हम्म, साठवणुकीसाठी जी दुसऱ्या देशामध्ये काय व्यवस्था करता येते का, ट्रान्झिटमध्ये हम्म. म्हणजे जे आता सध्या समुद्रात आहे तो मालाचं काय करणार, याबद्दलची हो. कोणती माहिती दिलेली नाही, त्यांची जोखीम उचललेली नाही, काही केलेलं नाही. आणि बरोबर. हे अगदी आपण म्हणतो की वेदनादायी आहे की सामान्य शेतकऱ्यावरती ही परिस्थिती येते. आणि ह्यापेक्षा जास्त वेदनादायी आहे की माध्यम हे गोष्ट उचलत नाहीये की सामान्य जनतेला काय अडचण येते याच्यातून. बरोबर. सर, म्हणजे एका बाजूनी अमेरिका युद्ध जरी करत असलं तरी ते तिथल्या नागरिकांसाठी, तिथल्या शेतकऱ्यांसाठी ट्रेड डील सारख्या एवढ्या त्यांच्या शेतकऱ्यांना फायदा पूरक असतील अशा डील्स भारतासोबत करते. म्हणजे एका बाजूला जगाला युद्धात ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या माध्यमातून ते पैसा उभाही करतात. तसं आपल्या देश सगळ्याच बाबतींमध्ये कुठंतरी दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतोय आजच्या घडीला. हे अगदी आपण म्हणून 100% सत्य आहे. आणि याचं कारण मगाशी तुम्ही विचारलेल्या प्रश्नामध्येच आहे. हम्म. 1971ला हा देश लोकनिर्वाचित सरकार म्हणजे इंदिरा गांधी हम्म. आणि इंदिरा गांधींचं मंत्रिमंडळ हे चालवत होतं. आता बरोबर. परिस्थिती तशी नाहीये. आता तुम्ही हम्म. जर बघितलं असेल भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत, जे कधी काळी भारताचे हम्म. परराष्ट्र सेवेचे एक अधिकारी आहे. हम्म. हम्म. त्यांचा सामान्य जनतेशी काही संबंध येत नाही. त्यांना माहिती नाही हम्म. सामान्य जनतेच्या वेदना काय. दुसरं, हम्म. नॅशनल हम्म. सिक्युरिटी ऍडवायझर त्यांचं वय वर्ष हम्म. 80 आहे. ते पण एक निवृत्त IPS अधिकारी. अशी बरोबर. लोक देश चालवत आहेत. हम्म. 1971ला देश चालवणारी लोक होती ती लोकांमधून निवडून आलेली होती, लोकशाहीचा प्राण असणारी होती. त्यांना बरोबर. त्यांची माहिती होती, आपण काय केलं पाहिजे याची जाण होती. त्यांना पुन्हा हम्म. लोकांना जबाबदार राहावं लागणार होतं नवीनच्या निवडणुकांना. आज हे परराष्ट्र बरोबर. मंत्रालय ज्या पद्धतीने काम करतंय ते अगदी अनागोंदी अक्षरशः. हम्म. यांचं हम्म. काम फक्त पंचतारांकित हॉटेलमध्ये कॉन्फरन्स घेणे, मोठ्या मोठ्या हम्म. आंतरराष्ट्रीय माध्यमांना मुलाखती देणे आणि त्यातून हम्म. स्वतःची प्रतिमा उजाळणे हम्म. एवढंच काम उरलेलं आहे. सामान्य जनतेला बरोबर. ह्या परराष्ट्र मंत्रालयाचा कुठलाही ऍक्सेस नाहीये. दुसरं हम्म. म्हणजे की आपली परराष्ट्र नीती असेल किंवा आतली राजकीय नीती असेल हे सगळे हे लोक अधिकारी ठरवत आहेत, ज्यांचा बरोबर. सामान्यांशी अजिबात काही कनेक्ट राहिलेला नाही. आणि हे हम्म. दुर्दैवी हम्म. आहे आपल्या देशाचं आणि ह्या सरकारचं. सर, हे युद्ध अजून काळ जर लांबलं तर याचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर तरी होतोय, पण अर्थव्यवस्थेचा जो कणा आहे आपला शेती, त्या शेतीवरती मोठ्या प्रमाणावरती होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आत्ताच्या घडीला. होय, दुर्दैवाने हे पण सत्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आजही शेतकरीच आहे. कारण हम्म. शेतकरीच इथला सर्वाधिक लोकसंख्येने जास्त असणारा वर्ग आहे, ग्राहक आहे. आणि महत्वाचं म्हणजे की शेतीवरती अवलंबून असणारी दुसरी जी क्षेत्र आहेत हम्म. त्याच्यावरतीही परिणाम शेतीच करते. म्हणजे बरोबर. शेतकऱ्यांना अशा कुठल्याही घटनेतून नुकसान होणार नाही याची हम्म. काळजी घेतली पाहिजे ह्यांनी. अहो ह्यांना बरोबर. यांच्याकडे एवढे पैसे आहेत. आता रिझर्व्ह बँकेकडून यांनी 16 लाख कोटी घेतलाय. कुठे गेले हम्म. हे पैसे? का ह्या बरोबर. शेतकऱ्यांचे त्यांना अशा संकटात मदत करू शकत नाही? मी म्हणत नाही की हम्म. इतर वेळी करा, पण ज्या बरोबर. संकटामध्ये शेतकरी आज अडकलाय त्याच्यासाठी शेतकरी जबाबदारच नाहीये. हे बरोबर. आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली गोष्ट आहे. तुम्ही केलेले चुकीचे हम्म. करार आहेत. तुम्ही साठवणुकीच्या बरोबर. सुविधा ठेवलेल्या नाहीत. तुम्ही देशांबरोबर विदिष्ट केलेले तुमच्या फायद्यासाठी. शेतकऱ्यांनी का हो. भरडलं जावं? मग ह्याचं बरोबर. तुम्ही भरपाई द्या. सर, शेवटचा प्रश्न येतो आणि नंतर आपण कन्क्लूड भारताकडे किती दिवसांचा हा तेल साठा आता उपलब्ध आहे किंवा तशा पद्धतीची काही माहिती आहे का? बघा, आपल्या भारत देशाची जी मागणी विचार करता आपल्याकडे फक्त आणि फक्त 1 महिना पुरेल एवढंच तेल आहे. ओके. जसं जसं तेल संपत येईल, तेलच नाही आपल्याकडे नैसर्गिक वायूचा पण आपण आयातीवरतीच अवलंबून आहे. आणि आज तुम्हाला माहिती असेल तर नैसर्गिक वायू आपल्या रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी लागतो. हो. म्हणजे जर त्याचा पुरवठा संपला किंवा कमी हम्म. झाला तर रासायनिक हम्म. खतांचं पण तयार होणं थांबणार आहे आणि त्यातून शेतकऱ्यांचं परत नुकसान आहे. तसंच हो. हो. सामान्य परिस्थितीतच आपल्याला खतं मिळत नाहीत व्यवस्थित. आता तर कशी मिळणार? बरोबर.
बरोबर. याबद्दल आपण म्हणजे एकच महिना पुरेल एवढा साठा आहे. आणि हं, नंतरच्या काळामध्ये आपल्याला मग आता खरं तर आपल्या देशाने लवकरात लवकर याचा पर्याय शोधला पाहिजे. दुसऱ्या कुठल्या हं. तरी आता जरी ते स्टेट ऑफ हॉर्मोन्स जे बंद अनुज केलं हं, असेल तरी हं, आपण आफ्रिकेला वळसा घालून 12 दिवसाचा लेट होईल पण तिकडून आपण इंधन हं, आणू शकतोय. पण त्याबद्दल हं, लवकरच पावलं उचलली पाहिजेत. आणि अमेरिकेला हं, न हं. घाबरता रशियाकडून आपण बिनधास्तपणे ते सगळं मिळवलं पाहिजे. म्हणजे आता अजिबात जर चर्चेत अमेरिकेला आपण आपण थांबलं नाही पाहिजे. अमेरिकेसाठी थांबलं नाही पाहिजे. बरोबर. म्हणजे इराण जो आपला जुना मित्र आहे, म्हणजे तिथली काय म्हणता येईल सत्ता कशीही असू द्या, आपल्या देशाच्या बाबतीमध्ये इराणचं धोरण असेल किंवा रशियाचं धोरण तुम्ही ज्याबद्दल सांगितलं, की हे जुने मित्र जे वर्षानुवर्ष आपले मित्र आहे, त्यांच्याशी मैत्री आपण जपली पाहिजे. इस्रायल आणि अमेरिकेसोबतचे संबंध तसे आपण व्यवस्थित ठेवावे, त्याच्याबद्दलही काही अडचण नाही. पण जुने मित्रही आपण जपले पाहिजे, कारण ते आपल्या अर्थव्यवस्थेला थेट सपोर्ट करतायत. जसा फायदा इस्रायल आणि अमेरिकेचा आपल्याला थेटपणे दिसत नाहीये. उद्या चालून बरोबर. खताचे आणि पेट्रोलचे भाव या सगळ्या गोष्टींमुळे वाढणार आहे म्हणजे पुन्हा एकदा शेतकऱ्यालाच याचा तोटा होणार आहे. सर परतही आपण कनेक्ट करूयात ह्या सगळ्या वॉरच्या संदर्भाने. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे सर. धन्यवाद. थँक्यू.